सर्वत्र आढळणारं हे रुईचं झाड आहे. संस्कृतमध्ये आपण याला अर्क असं म्हणतो. या अर्काची जी फुलं आहेत, रुईची फुलं, तर ती रोज सकाळ संध्याकाळ 4 फुलं शेळीच्या दुधाबरोबर घेतली की मुतखडे हटकून पडून जातात. त्याच्या जोडीला ही जी काही फुलांची पावडर आहे, तर ती पाव चमचा पावडर मधातून घेतली की सर्दी, ताप, खोकला बरा होतो. दम्यामध्ये या फुलांचा खूप चांगला उपयोग होतो. आयुकप नावाचं आपलं जे काही सर्दी, ताप, खोकला आणि दम्यासाठीचं जे पातळ औषध आहे, त्याच्यामध्ये आपण या फुलांची पावडर वापरलेली आहे. ज्यांना प्रवासामध्ये उलटी होते, मळमळ होते, चक्कर येते, त्या सगळ्यांनी याची पानं जी आहेत ती पलटी करून चप्पल किंवा बुटामध्ये घातलीत की मग प्रवासामध्ये होणारी उलटी, मळमळ की ज्याला मोशन सिकनेस म्हणतो आपण, ती होत नाही. त्याच्या जोडीने याला इथे फळ आलंय बघा. ह्या रुईचं जे फळ आहे आणि बिब्बा असं एकत्र करून त्याची धुरी केली की त्याचं काम मॉस्किटो रिपेलंट असं होतं. तर याची बिब्बा आणि याचं फळ म्हणजे रुईचं फळ याच्यापासून आपण धूप बनवू शकतो की ज्याचं नैसर्गिक मॉस्किटो रिपेलंट म्हणजे मच्छर पळवून लावण्यासाठीचं काम खूप चांगलं आहे. आणि संधिवातामध्ये किंवा सांधे दुखतात, सुजतात, त्याच्यामध्ये गंधर्व तेल लावून ही पानं गरम करायची आणि ती पानं सांध्यांना बांधली की सांध्यांची सूज आणि वेदना कमी होतात.